हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज शिक्षण आयुक्त कार्यालयाला भेट दिली होती. आज त्या संदर्भामध्ये आजची अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मित्रांनो, आणि मागच्या या रविवारी पण प्रत्येक रविवारी एक फॉलोअप घेत आहोत आम्ही मान्य शिक्षण मंत्र्यांना भेटीचा, ज्याच्यामध्ये साजिद निसार सर, जे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांचे जे अध्यक्ष आहेत, ते मालेगावमध्ये मागच्या रविवारी शिक्षण मंत्र्यांना भेटले होते. त्यांच्या शिक्षकांचे प्रश्न यावेळेस त्यांनी मांडले, परंतु त्याच्यामध्ये आपला एक मुद्दा होता 50 प्रेफरन्सच्या संदर्भामध्ये. तो एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करणारच आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, आज जे भेटीतला जो अहवाल आहे, भेटीत माझे काय काय झालेलं काय काय नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटल्याच्या नंतरच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये 50 प्रेफरन्सचा असेल, जी आरमधील बदलच्या संदर्भात असतील, किंवा बाकी जे कला क्रीडा कार्यानुभवाचे जे विषय आहेत त्यांच्या संदर्भातला जो मुद्दा आहे, आणि त्याच्यानंतर मालेगावमध्ये झालेल्या घडामोडी, हे सर्व मी या माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि एकदम शॉर्टमध्ये असेल. आणि जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुण्यातून ऑथेंटिक आणि सत्य माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, तुम्ही एवढं करू शकता. ठीक आहे, चला, मी जास्त वेळ घेत नाही, मुद्द्याला तुमच्या सांगतो की सर्वप्रथम मित्रांनो, आज शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये गेलो होतो. त्या संदर्भामध्ये आम्ही फॉलोअप घेतच असतो, काम करतच असतो. या प्रेफरन्स जे असतात, 50 प्रेफरन्सचा संदर्भ हा खूप आणि मुलावर अन्याय करणारा हा जो विषय आहे मित्रांनो, आम्ही पहिल्या दिवसापासून याच्या संदर्भात मागणी करत आहोत की हा चुकीचा कुठचा निर्णय आहे. आणि सर्वप्रथम महाराष्ट्रात पहिल्यांदा 50 प्रेफरन्स येणार आहे, ते आम्ही सांगितलं होतं नागपूर आंदोलनामधनं, जेव्हा माननीय शिक्षण मंत्री यांना आपण भेटलेलो होतो. ठीक आहे, तेव्हा त्या दिवशीच आम्ही तिथून आमचा विरोध आहे. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगतोय मित्रांनो. तर आज या संदर्भात मान्य आयुक्त कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सर्वप्रथम मी मुद्दा कला क्रीडाचा सुरुवात करणार आहे. कला क्रीडाचं काय झालेलं आहे, कला क्रीडाची जागा आहेत मित्रांनो, हे एकूण ज्या जागा आहेत, ज्या आता सध्या जेवढ्या आकृतिबंधामध्ये जेवढे त्यांनी मंजुरी दिलेली आहे, तेवढे विद्यार्थी नाही आहेत सध्या. त्यांचे TET दिलेले आहे, परंतु त्याच्यामध्ये एक मिनिमम क्रायटेरिया ठरवून, परत मी तुम्हाला रिमाइंड करतो, कारण मुलं खूप सांगत होते की सर ते परत एकदा मुद्दा घ्या, क्रीडाचा मुद्दा घ्या, फोन येत होते खूप. तर त्या संदर्भात त्यांना सांगू इच्छितो क्रीडाच्या मुलांना की हा जो विषय आहे की जागा किती येतील, तर एकूण मित्रांनो जेवढ्या मंजुरी दिल्या तेवढ्या जागा येणार नाहीत, जागा ह्या कमी येतील. त्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलं की जेवढे कॅन्डिडेट तेवढे अवेलेबल म्हणजे उपलब्ध पाहिजे, आणि 1-2 मार्क 4 मार्कला तरी तुम्ही मुलांना घेऊ शकत नाही, असा त्यांचा नियम सांगितलं. त्यांच्या ध्येय बोलून लक्षात होतं. मागच्या वेळेस पण तेच उत्तर भेटलं आपल्याला, आता पण ते सांगत आहेत की परत मला पण अधिकाऱ्यांना जाऊन बार तेच प्रश्न विचारणं योग्य वाटत नाही, आणि अधिकाऱ्यांना त्रास देणं मलाही आवडत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आज एक विषय असा होता की प्रेफरन्सच्या संदर्भामध्ये जो GR आहे त्याचे स्टेटस काय आहे अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये. कारण का मागच्या वेळेस मला सांगितलं होतं की माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांना जेव्हा भेटल्याच्या नंतर साजिद निसार सरांनी तिथून डायरेक्ट शिक्षण मंत्र्यांनी इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्त ऑफिसमधील सर्वांना कॉल केलेला होता, आणि मंत्रालयामध्ये पण कॉल केलेला होता. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच, तुम्ही बघून घ्या. तुम्ही त्या संदर्भात स्टेटस पाहायचं होतं की नेमकं काय सध्या चालू आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम क्रीडाचं जे झालं की त्याच्यामध्ये प्रेफरन्स पूर्ण जागा येणार नाहीत, क्षमतेनं जेवढे एक मिनिमम क्रायटेरिया जागा येतील हे तुम्हाला मी क्लिअर करतो क्रीडाच्या मुलांना. हा एक मुद्दा महत्त्वाचा होता, जेणेकरून कसं आहे माहिती आहे का, तुम्ही म्हणा की सर एवढे 4,500-5,000 जे बी जागाचे परमिशन म्हटले, तेवढ्या जागा पूर्ण येतील का, असे खूप प्रश्न येत होते मुलांचे. तर तेवढ्या जागा येणार नाही, त्याच्यात काही कमी जास्त होऊ शकतात. आणि त्याच्यावरनं अजून एक त्यांनी सांगितलं की मंत्रालय स्तरावरनं अजूनही आम्हाला गाईडलाईन आलेली नाही आहे की नेमकं करायचं काय. ठीक आहे, ते गाईडलाईन न आल्यामुळं परत मग जिल्हा स्तरावर त्याच्यावर संसमान्यतेचं काम असेल, रोस्टरचं काम असेल, त्याच्यामुळं काम होत नाही आहे त्यांचं. हा एक प्रॉब्लेम आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण जेव्हा जातो ना, तर त्या संदर्भामध्ये त्यांचं काम अजून झालेलं नाही, म्हणजे होतच नाही, कारण वरून गाईडलाईन नसल्यामुळं, आयुक्त स्तरावरनं गाईडलाईन नसल्यामुळे ती खाली पण माहिती जात नाही. हा एक असा एक ड्रॉबॅक आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यावर आम्ही पाठपुरावा करतच आहोत. 100% ते मार्गी लवकर लागेलच. मंत्रालय स्तरावरनं आम्ही जाणारच आहोत समजा. त्या संदर्भामध्ये मंत्रालयाच्या पण त्या गोष्टी आहेतच, आणि त्या सर्व माहिती आम्ही तुम्हाला ऑथेंटिक पुण्यातनं मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि जेणेकरून क्रीडाच्या मुलांच्या जेवढ्या जागा आहेत त्या सर्व कलाचे असतील, क्रीडाचे कार्यानुभव, सर्व जागा आहे जास्त संख्येने म्हणजे भरती पोर्टलवर येतील मित्रांनो. ठीक आहे, हे त्यांचा अधिकार आहे. ठीक आहे, आता हा मुद्दा झाला क्रीडाच्या संदर्भामधला. आता म्हणजे विशेष शिक्षकांच्या संदर्भात मधला. आता दुसरा जो मुद्दा आहे आपल्या प्रेफरन्स असेल, GRच्या बदली संदर्भात, GRमध्ये काही बदल असेल त्या संदर्भामध्ये असेल. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये मित्रांनो, जेव्हा साजिद निसार सरांनी मालेगावला भेटल्याच्या नंतर कालच्या रविवारी त्यांनी भेटलेले होते, ते मुद्दा सांगतो की त्याच्यानंतर हे शेवटचा मुद्दा करून मी व्हिडिओ संपवतो मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामध्ये एकदा नवीन असेल तर एकदा सबस्क्राईब करू शकता तुम्ही. ऑथेंटिक माहिती मी तुम्ही देतच असतो. ठीक आहे, मालेगावला मागच्या रविवारी भेटलेले होते, त्याच्यामध्ये त्यांचाच मुद्दा, पेन्शनचा मुद्दा असेल, TET संदर्भातचा मुद्दा असेल, किंवा इतर त्यांच्या ज्या शिक्षकांच्या समस्या आहेत, शिक्षण सेवकांच्या समस्या असतील, हे सर्व समस्या त्यांनी माननीय शिक्षण मंत्र्यांसमोर मांडलेल्या होत्या. त्या संदर्भात मी त्यांना काही विचारणा केलेली नाही की नेमकं स्टेटस काय आहे, कारण ते आपल्या कामाचा
नाही. पण शिक्षण सेवकाच्या संदर्भामध्ये जो मुद्दा आहे, त्यांनी असं सांगितलं की त्यांच्यावर कमिटी बसवणार आहेत. काय आता ते करणार ते त्यांनाच माहिती. पण त्यांनी असं सांगितलं की कमिटी, शिक्षण सेवक हे सर्व मुद्दे त्यांच्या अखत्यारीत असल्यामुळं सर्व निर्णय दूरगामी पद्धतीने आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितले म्हणे. परंतु आता आपला तो मुद्दा आपण जेव्हा लागल्यानंतरचा आहे. अगोदर हा मुद्दा आपला महत्त्वाचा असा आहे की मित्रांनो, 50 प्रेफरन्सच्या संदर्भामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांना परत रिमांड करून दिले की साहेब ते 50 प्रेफरन्सच्या GR काहीतरी कारवाई तुम्ही करण्यात यावी. कारण त्याच्यात थोडंसं एकच क्लॉज, बाकी सर्व 5 मुद्दे हे विद्यार्थी हिताचे आहेत. एकच मुद्दा जो आहे तो कुठेतरी विद्यार्थ्यांच्या नियमाच्या विरोधात जाणार. कारण 1.1 पद लागू केल्यामुळे 50 प्रेफरन्स हे डबल लावण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो. असं त्यांना म्हणजे परत त्यांना विनंती केली. त्यावेळेस माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की त्याच्यावर आम्ही 100% काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेणारच आहोत. काळजी करण्याचे काही कारण नाही मित्रांनो. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी कालच्या रविवारी पण सांगितलेला आहे. आणि ते टेलिग्राममध्ये तुम्हाला मी वाटल्यास त्यांचे फोटो आणि बाकीचे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी जे टाकलेले मेसेज ते पण दाखवतो आणि त्यांच्याशी बोललेलं पण सर्व गोष्टी आहेतच. पण मित्रांनो, टेलिग्राममध्ये डिस्क्रिप्शन लिंक आहे, त्याच्यामध्ये वेळोवेळी आमचे कागदपत्र आहेत ते पण तुम्हाला जेव्हा टाकणारच आहे. निवेदन दिलेली कॉपी पण टाकणार आहे. त्याच्यात आम्ही काय कोणते मुद्दे घेतले, कारण आम्ही जे देतो तेच आम्ही डायरेक्ट सांगत असतो. वेगळे निवेदन वेगळे फिरवत नाही. ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो की वैयक्तिक मला असं वाटते की हे माननीय शिक्षण मंत्री वेळेस आता आपला तिसरा नंबरचा 3 नंबरचा फॉलोअप आहे आपला. पहिल्यांदा 2 वेळेस मागे भेटला, तर परत रविवारी भेटला. म्हणजे प्रत्येक रविवारी आमची भेट होत आहे माननीय शिक्षण मंत्र्यांशी. काहीतरी पॉझिटिव्ह होईल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. आणि तेवढं पॅनिक होऊ नका. आम्ही शेवटपर्यंत लढत आहोत, लढणारच आहोत मित्रांनो. जे बाकी डोमासाईलचा मुद्दा असेल, बाकी सर्व रजिस्ट्रेशनचा मुद्दा असेल, बाकी सर्व मुद्दे आम्ही लढलो आहे. फक्त प्रामाणिकपणे लढलो आहे म्हणून आम्हाला खूप लोक ट्रोल केले, पण आम्ही तो मुद्दा सोडला नाही मित्रांनो. शेवटपर्यंत यशस्वी झालो. त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत. फक्त हे केलं पाहिजे. कला क्रीडा कारणांवर जो विषय असेल तो पण आज मुद्दा घेतला नाही. सर्व समावेशक मुद्दा आम्ही घेतो मित्रांनो. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि राहिला प्रश्न आता शेवटचा की आता आज वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेटल्याच्या नंतर याची इतिवृत्त काय आता समजा नेमकं काय झालं आहे आता, म्हणजे स्टेटस काय आहे या 50 प्रेफरन्सला घेऊन. त्याच्यामध्ये असं एक लक्षात आलं मित्रांनो की त्यांच्या देहबोलीवरून कुठेतरी ते अधिकारी पॉझिटिव्ह आहेत. मला एकच सांगायचं आहे, पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी हसतच म्हणत आहेत, हसतच बोलत आहेत की तुम्ही किती वेळेस ह्या गोष्टीला घेऊन पाठपुरावा करताय. मंत्रालय स्तरावरनं तुमचे पण आम्हाला म्हणजे रिपीट निवेदन येत आहेत तिकडनं तुमच्या नावानं. म्हणजे ह्या गोष्टी आहेतच त्याच्यामध्ये की मित्रांनो, कुठेतरी सर्व अधिकाऱ्यांना सर्व मुलं मिळून इथं ह्या एक गोष्टीला आवर्जून म्हणजे आनंद व्यक्त करतो, समाधान भेटते की याच्यामध्ये ह्या विषयाला घेऊन सर्व संघटना पाठपुरावा करत आहेत. कुठेतरी मला ह्या गोष्टीला सर्वांना मी ॲप्रिशिएट करतो. सर्व संघटनाचं वैयक्तिक कोणाचं नाव घेत नाही. वैयक्तिक खेळ दावे बाजूला ठेवा, परंतु तुम्ही खरंच ह्या मुद्द्याला घेऊन विद्यार्थी हितसाठी काम करताय. मला खरंच मी तुम्हाला ॲप्रिशिएट करतो. ठीक आहे, असं तुम्ही कराल मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो अशीच की तुम्ही सर्व फक्त विद्यार्थी हित विचारात घ्याल. ठीक आहे. आणि एवढंच मला सांगायचं होतं. त्यामुळं खूप लोकांचे अधिकारी म्हणत आहेत, खूप संघटना किंवा खूप लोक वैयक्तिक येऊन भेटी देत आहेत ह्या संदर्भात घेऊन. त्यामुळे आम्ही 100% याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेऊ. तुम्ही काळजी करू नका, परत येऊ नका, तुम्हाला त्रास तुम्ही करून घेऊ नका, ते आम्हाला सांगायचं. पण तसा अर्थ नाही आहे मित्रांनो. आणि तुम्हाला एकच विनंती करतो की रोज जाऊन अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका. अधिकारी पण आपल्यासारखेच असतात. त्यांना एकच मुद्दा घेऊन रिपीट सांगणं कुठेतरी आवडत नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो आहे, जो कोणी म्हणजे आयुक्त स्तरावरून येणार आहात किंवा आलेले आहेत किंवा येऊन गेलेले आहेत, परत येऊन त्यांना त्रास देणं कुठेतरी योग्य वाटत नाही. त्यामुळे एकदा यायचं, मध्ये 10-15 दिवसात एखादी माहिती घ्यायची, अपडेट काय असेल, काही त्रुटी असतील तर ते हे करायचं. परंतु एकच विषय घेऊन परत गेलं तर काही हरकत नाही, पण एकच विषय घेऊन बार जाणं कुठेतरी उचित वाटत नाही. त्यामुळं अधिकारी यांना पण त्रास देणं योग्य वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की एकंदरीत आज आयुक्त कार्यालयातल्या आज भेटीच्या दरम्यान खूप काही असं मागच्या देहून खूप बदल झालेला आहे, बदल होत आहेत. आणि माहिती मला असं वाटतं की GRमध्ये काही ना काहीतरी बदल होईलच अपेक्षा आहे. आणि सर्वप्रथम त्यांनी एकच वाक्य सांगितलं की आम्ही विद्यार्थी हित, जास्तीत जास्त मुलं कसे लागतील आम्ही त्याच मुद्द्याशी घेऊन आहोत. मागच्या भरतीमध्ये एकाच 10चा रेशो आम्ही एकाच 3 केला. संस्थाचालकाचे अधिकार आम्ही कमी केलो. हे आम्हाला आवडून सांगायचे, त्यांनी आता ते प्रत्यक्ष करून दाखवले. त्यामुळे मी खरंच त्या अधिकाऱ्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थी हित हे करून ह्या गोष्टी करत आहेत. एकाच 3 प्रेफरन्स असेल आणि त्यानंतर बिंदू उडवण्याचा प्रकार असेल, ज्या संस्थाचालकांना जागा नाही दिली तर म्हणजे पद रिक्त करणं, असे त्यांनी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत त्या संदर्भामध्ये. आणि हा निर्णय जास्तीत जास्त लवकर लागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत आमचे नियोजन आहेत. मुख्यमंत्र्यांना पण भेटण्याचं आमचं नियोजन आहे. त्या संदर्भात आम्ही एक प्लॅनिंग करतो आहे. त्या संदर्भात आमची भेटच होईलच. ते झाल्यानंतर तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटलेली माहिती पण त्यांनी सांगितलेली आमच्या संदर्भात काही पॉझिटिव्ह असेल ते समजा तुम्हाला इथून या चॅनलवरून सांगण्यातच येईल. त्या संदर्भात कोणी नवीन असेल एकदा मित्रांपर्यंत शेअर करा. अत्यंत महत्त्वाची माहिती होती मित्रांनो की आयुक्त स्तरावरून काहीतरी पॉझिटिव्ह होईल. फक्त वेट अँड वॉच. काही गोष्टी सांगता येत नाही ऑनलाईन, पण तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो. ठीक आहे. एकदा सर्व नवीन असेल तर लाईक करा
मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.